नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 5वी स्कॉलरशिप गणित घटक 2 संख्यांवरील क्रिया उपघटक 11 भागाकार स्वाध्याय 11.2 प्रश्न पहिला, एक संख्या गुणिले 56 बरोबर 9688 तर ती संख्या कोणती? मित्रांनो, या ठिकाणी आपल्याला गुणाकार दिलेला आहे, पण हा प्रश्न आपण भागाकार करून सोडू शकतो. त्यासाठी आपण भागाकार करणार 9688 भागिले 56. मित्रांनो, यांचा भागाकार केल्यावर सुद्धा आपल्याला एक संख्या म्हणजे ती कोणती संख्या असणार आहे त्या संख्येचा आणि 56चा गुणाकार केल्यानंतर 9688 उत्तर येतं, ती संख्या मिळेल. मग आता 2 अंकी संख्येनं आपण 2 अंकी संख्येला भाग देतो. 56ने 96ला भाग देणार. आता 56 गुणे जर केलं तर त्या ठिकाणी ते 112 होईल. मित्रांनो, 1चा भाग जाईल. 56 1 56. आता 56चा पाढा तर कुणाच्या पाठ नसतो, मग अशा वेळेला आपल्याला हा पाढा तयार करावा लागतो. 6तनं 6 गेले, 0 राहिले. 9तून 5 गेले, खाली राहिले 4. मित्रांनो, बाकी या ठिकाणी 40 उरलेली आहे. आता 56ने 40ला भाग जाऊ शकत नाही, कारण की ती लहान संख्या आहे, म्हणून आपल्याला वरून 8 घ्यावे लागतील. झाले 408. आता 6चा जर आपण विचार केला, म्हणजे 56 म्हणजे आपण 60 आहे असं गृहीत धरलं आणि आपल्याला भाग द्यायचा आहे 408ला, तर मित्रांनो या ठिकाणी 26 42 या ठिकाणी 7चा भाग जाऊ शकतो. आपण या ठिकाणी 56 गुणिले 7 करून बघूया. 7 सक 42, हातचे आले 4, 7 5 35 आणि 4 39. मित्रांनो, या ठिकाणी भाग जाईल 56 7 392. बघा, 408ला आपण भाग दिला आहे 392. 56चा पाढा आपण या ठिकाणी तयार करावा लागेल. तो 7 जर केलं, 56 गुणिले 7 केलं तर 392 येतं, म्हणून 7चा भाग दिला. आता 8तनं 2 गेले, खाली राहिले 6. या ठिकाणी 10 झाले. 10तनं 1 4कडनं हातचा घेतल्यामुळे या ठिकाणी 10 10तनं 9 गेले 1. मित्रांनो, बाकी या ठिकाणी 16 उरलेले आहे. पुन्हा आपण या ठिकाणी 8 घेतले वरून, आता झाले 168. आणि मित्रांनो, 56 त्रिक 168 होईल. बघा, या ठिकाणी 56 गुणिले जर आपण 3 केलं तर 26 त्रिक 18, हातचा आला 1 आणि 5 त्रिक 15 आणि 1 16 बरोबर 3चा या ठिकाणी भाग जातोय. 56 त्रिक 168. 168मधून 168 गेले, बाकी उरली 0. मित्रांनो, 56 या ठिकाणी आपला भागाकार आला 173, म्हणजे 56 गुणिले किंवा 173 गुणिले 56 बरोबर आपलं उत्तर येईल 9688. बघा मित्रांनो, 173 ही संख्या मिळवण्यासाठी आपण काय केलं, 9688 भागिले 56 केलं, म्हणजे आपल्याला 173 ही संख्या मिळाली. म्हणून पहिल्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 173. प्रश्न दुसरा, 1054 या अंकांनी तयार झालेल्या सर्वात लहान संख्येला 10 या संख्याने भागल्यास येणारा भागाकार व बाकी किती असेल? मित्रांनो, सोपा प्रश्न आहे. 1054 बघा, 1 0 5 आणि 4 या अंकांपासून तयार झालेली सर्वात लहान संख्या तयार करायची. मित्रांनो, लहान संख्या तयार करायची असेल तर आपल्याला सगळ्यात लहान अंक अगोदर लिहावा लागतो, त्यानंतर मोठा, नंतर त्यापेक्षा मोठा. पण आता हे 4 अंक आहेत आणि आपण 0 जर 1 नंबरला घेतला तर ही संख्या 3 अंकीच होते, 145 संख्या होते. मग ज्या वेळेला संख्येमध्ये आपल्याला 0 अंकांमध्ये 0 दिलेला असतो, अशा वेळेला आपण 0 2 नंबरला लिहितो आणि 0पेक्षा मोठी संख्या 1 नंबरला, म्हणजे 1 नंबरला 1, 2 नंबरला 0, त्यानंतर त्यापेक्षा मोठी संख्या आणि त्यानंतर सगळ्यात मोठी संख्या. आपली संख्या तयार झाली 1045. मग आता तयार झालेल्या सगळ्यात लहान संख्येला 1045 या संख्येला 10 या संख्येने भागल्यास भागाकार आणि बाकी किती असेल? आता आपण 10ने भाग देणार. 10 1 10, बाकी उरली 0. वरून घेतले 4. आता 10ने 4ला भाग जाऊ शकत नाही, म्हणून या ठिकाणी 0चा भाग दिला. मित्रांनो, वरून घेतले 5, आता झाले 45. आता भाग जाऊ शकतो. 10 चौक या ठिकाणी 40 आणि 45मधून 40 गेले, बाकी उरली 5. मित्रांनो, भागाकार आला 104 आणि बाकी उरली 5, म्हणजे दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 104 भागाकार आणि 5 बाकी. प्रश्न तिसरा,
25,836 या संख्येतील 5 या अंकाच्या स्थानिक किमतीला 258 या संख्येतील 5च्या स्थानिक किमतीने भागल्यास येणारा भागाकार किती असेल? मित्रांनो, पहिली संख्या आहे 25,836 आणि दुसरी संख्या आहे 258. आपल्याला काय म्हटले? पहिल्या संख्येतील 5 या अंकाची स्थानिक किंमत. मित्रांनो, पहिल्या संख्येतील 5 हा आहे एकक, दशक, शतक आणि हजार स्थानिक, म्हणजे याची स्थानिक किंमत आहे 5,000. त्याच्या स्थानानुसार आपण किंमत घेतली. त्यानंतर 258 या संख्येतील 5ची स्थानिक किंमत. आता 258 या संख्येतील 5 दशक स्थानी आहे, म्हणजे त्याची स्थानिक किंमत आहे 50. मग आता या 5,000ला या 50ने भागल्यास येणारा भागाकार किती असेल? मित्रांनो, सोपा आहे. आपण या ठिकाणी भागाकार करणार 5,000 भागिले 50. 50 एक 50, या ठिकाणी 50मधनं 50 गेले, बाकी शून्य उरली. आणि आता हे 2 शून्य आपण आहे असंच देणार, 50 0 0 आणि 50 0 0. मित्रांनो, भागाकार आला या ठिकाणी 100, म्हणजे तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, 100. प्रश्न चौथा. एका संख्येला 25ने भागले असता भागाकार 13 येतो व बाकी 22 येते, तर ती संख्या कोणती? मित्रांनो, या ठिकाणी मी भागाकार या ठिकाणी भागाकाराचं चिन्ह मी काढलेलं आहे. बघा, एका संख्येला 25ने भागले असता, म्हणजे भाजक आहे 25, भागले असता भागाकार 13 येतो. भागाकार आपण या ठिकाणी डोक्यावर लिहितो. भागाकार 13 येतो आणि बाकी 22 येते, तर ती संख्या कोणती? मित्रांनो, अतिशय सोपा प्रश्न आहे. अशा वेळेला ज्यावेळेला आपल्याला भाजक दिलेला आहे, भागाकार दिलेला आहे, मित्रांनो या ठिकाणी हा आहे भाजक, त्यानंतर वरती आहे भागाकार आणि आपल्याला या ठिकाणी बाकी पण दिलेले आहे. मग अशा वेळेला आपल्याला जर भाज्य काढायचं असेल तर मित्रांनो, भाज्य काढण्याचा एक सूत्र आहे. भाज्य बरोबर भाजक गुणिले भागाकार आणि अधिक बाकी. मित्रांनो, आपल्याला भाज्य मिळेल. मग आता 25 गुणिले भाजक गुणिले भागाकार म्हणजे 25 आणि गुणिले 13. 13 पंचे 65. मित्रांनो, हातचे आले या ठिकाणी 6. 13 दुने 26 आणि 6 32. मित्रांनो, गुणाकार आलेला आहे 325. मग आता या 325मध्ये आपण बाकी मिळवणार. बाकी दिलेले आहे 22. 5 आणि 2 7, 2 आणि 2 4, 3 3. उत्तर आलं 347. म्हणजे चौथ्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, 347. प्रश्न पाचवा. एका सेवाभावी संस्थेने वृक्षारोपण कार्यक्रमांतर्गत 100 किलोमीटर रस्त्यावर 5 किमी अंतरावर एक याप्रमाणे दुतर्फा झाडे लावण्याचे ठरवले, तर एकूण किती झाडे लावता येतील? मित्रांनो, एक सेवाभावी संस्था आहे, त्यांनी 100 किलोमीटर रस्त्याच्या दुतर्फा 5 किलोमीटरला एक झाड याप्रमाणे दुतर्फा झाडं लावण्याचं ठरवलेलं आहे. आता मित्रांनो, हे अंतर किती आहे? अंतर आहे 100 किलोमीटर. दुतर्फा म्हटलं की रस्त्याच्या दोन्ही बाजूला, म्हणजे जाताना पण 100 झाडं लावले जातील आणि जाताना पण 100 किलोमीटर आणि येताना पण 100 किलोमीटर, म्हणजे हे अंतर मित्रांनो झालं किती? 200 किलोमीटर. आणि 5 किलोमीटरवर एक झाड असणार आहे, म्हणजे पहिलं झाड 5 किलोमीटरवर असेल. बघा, पहिलं झाड किती किलोमीटरवर असेल? आता ह्या ठिकाणी हे 100 किलोमीटर अंतर आहे असं गृहीत धरा. त्यानंतर हे पण 100 किलोमीटर अंतर आहे, कारण की हा पूर्ण रस्ता आहे, बरोबर. रस्त्याची ही आहे डावी बाजू आणि ही आहे उजवी बाजू, म्हणजे डाव्या बाजूला 100 किलोमीटर आणि उजव्या बाजूला पण 100 किलोमीटर, म्हणजे अंतर झालं किती? 200 किलोमीटर, बरोबर. आता या ठिकाणी आपण जर सुरुवात केली तर पहिलं झाड ह्या 5 किलोमीटरवर लावलं जाईल. त्यानंतर 5 किलोमीटरवर पुढे आणखीन एक झाड, याप्रमाणे आपण झाडं लावणार. मग 200 भागिले जर आपण 5 केलं तर एकूण किती झाडे लावले जातील मित्रांनो ते आपल्याला मिळेल. मग आता 5ने जर भाग दिला तर 20ला 5 चोक 20, 20तून 20 गेले 0 आणि पुन्हा आता एक 0 राहिलं आहे, म्हणजे या ठिकाणी 5 0 0. मित्रांनो, 40 झाडे लावले जातील. पण आता आपण पहिलं झाड या ठिकाणी आपण सुरुवात केली आणि पहिलं झाड 5 किलोमीटरवर लावतोय का? नाही. पहिलं झाड आपल्याला आपण ज्या ठिकाणी उभं आहे ना त्या ठिकाणीच पहिलं झाड लावावं लागेल.
आणि दुसऱ्या बाजूला सुद्धा पहिलं झाड त्याच ठिकाणी येणार आहे. या ठिकाणी हे एक झाड येणार आहे. म्हणजे एकूण 40 झाडे लावले जातील, पण त्यामध्ये आपल्याला +2 मिळवावे लागतील. म्हणजे मित्रांनो एकूण 42 झाडे लावले जातील. पहिलं झाड 5 किलोमीटरवर असेल, पण आपण ज्या ठिकाणी सुरुवातीला उभे आहोत त्या ठिकाणी एक झाड असेल रस्त्याच्या डाव्या बाजूला आणि उजव्या बाजूला पण तेच असणार आहे. म्हणून एकूण 42 झाडे लावली जातील. म्हणून 5व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. प्रश्न 6वा 2925 भागिले 65 बरोबर किती? मित्रांनो भागाकार या ठिकाणी आपल्याला करावा लागेल. 2925 भागिले 65. मित्रांनो बऱ्याच वेळेला आपण ज्या संख्येनं भाग देतो त्या संख्येचा पाढा आपल्याला माहिती असतो, पण आता 65चा पाढा आपल्याला माहिती आहे का? नाही. अशा वेळेला आपल्याला पाढा तयार करावा लागतो किंवा कोणत्या संख्येला भाग द्यायचा आहे त्यानुसार मग आपण तिथपर्यंत तेवढी संख्या प्लस करत जातो किंवा तेवढा गुणाकार करत जातो. मग आता 65ने 2 अंकी संख्येने आपण 2 अंकी संख्येला भाग देतो. मग 65ने 29ला भाग देतो. ज्या संख्येला भाग द्यायचा आहे ती संख्या ज्या संख्येने भाग देतो त्या संख्ये एवढीच असायला हवी किंवा त्यापेक्षा मोठी असायला हवी. पण आता 29 तर लहान आहे. अशा वेळेला आपण काय करणार? मग 65ने 292ला या ठिकाणी भाग देणार. आणि मित्रांनो या ठिकाणी 65ने जर आपण भाग दिला तर 6 × 6 6 × 2 = 12 6 × 3 = 18 6 × 4 = 24. मित्रांनो या ठिकाणी 4चा भाग जाऊ शकतो. 65 चौक जर आपण केलं तर किती होतोय बघूया. 4 × 25 हातचे आले 2 4 × 24 25 आणि 26. मित्रांनो 260चा भाग जातोय. बरोबर भाग जातोय 65 चौक 260. बघा या ठिकाणी मी आता हा पाढा तयार केला आहे. अंदाज लावला मी 65 अधिक 65 अधिक 65 अधिक 65 असं 4 वेळेस केलं तर बरोबर अंदाजे 292च्या जवळची संख्या तयार होते. म्हणून मी या ठिकाणी 65 गुणिले 4 करून बघितलं तर 260 आलं. या ठिकाणी बरोबर भाग जातोय. मग आता 2तनं 0 गेला 2 राहिले 9तनं 6 गेले 3 2तनं 2 गेले 0. बाकी मित्रांनो 32 उरलेले आहे. आता 32ला पुन्हा 65ने भाग जाऊ शकत नाही. वरून घेतले 5 झाले 325. आता मित्रांनो 65 चौक झाले 260. मग या 260मध्ये आणखीन आपण 65 मिळवले म्हणजे 65 थोडक्यात पंचे होईल. मग 5 5 6 आणि 6 12 हातचा आला 1 2 आणि 1 3. बरोबर या ठिकाणी भाग जातोय 65 पंचे 325. 65 पंचे 325. 325 मधून 325 गेले मित्रांनो. बाकी उरली 0. आपला भागाकार आला 45. म्हणजे 6व्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 3 45. प्रश्न नंबर 7 ताशी 42 किलोमीटर वेगाने 336 किलोमीटर अंतर जाण्यासाठी किती तास लागतील? मित्रांनो 336 किलोमीटर अंतर जायचं आहे आणि गाडी तासाला 42 किलोमीटर जाते. तर किती वेळ लागेल? या ठिकाणी आपल्याला करावा लागणार आहे भागाकार 336 भागिले 42. आता पुन्हा मित्रांनो 42चा पाढा आपल्या पाठ आहे का? तर 42चा पाढा पाठ नाही आहे. आपल्याला अंदाज लावावा लागेल. आता थोडक्यात हे 4 आहे आणि हे 30च आहेत असं जरी आपण गृहीत धरलं तर 4 × 25 4 × 24 4 × 7 28 4 × 8 32. म्हणजे 42 गुणिले जर मित्रांनो 8 केलं तर 42 8 8 2 16 हातचा आला 1 8 चौक 32 आणि 1 33. मित्रांनो डायरेक्ट या ठिकाणी भाग गेला 42 8 336. 336 मधून 336 गेले बाकी उरली 0. मित्रांनो एका तासाला जर 42 किलोमीटर वेगानं गाडी जात असेल तर त्याच वेगानं 336 किलोमीटर अंतर जाण्यासाठी 8 तास लागतील. म्हणजे 7व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 8 तास. प्रश्न नंबर 8 भाजक बरोबर 105 भागाकार बरोबर 4250 बाकी बरोबर 75 असेल तर भाज्य बरोबर किती? मित्रांनो या प्रकारचा प्रश्न आपण अगोदर बघितलेला आहे. आपल्याला भाजक दिलंय भागाकार दिलाय आणि बाकी दिलेले असेल आणि आपण भाज्य कसं काढणार? तर या ठिकाणी भाज्य काढण्याचा एक फॉर्म्युला आहे मित्रांनो. एक सूत्र आहे भाज्य बरोबर भाजक गुणिले भागाकार आणि अधिक
बाकी. बघा आता आपल्याला भाज्य मिळणार आहे भाजक गुणिले भागाकार. आता भाजक आहे 105 गुणिले भागाकार आहे 4250. मग 4250 गुणिले 105 आणि जे उत्तर येईल त्यामध्ये आपण बाकी 75 मिळवणार. आता 5ने आपण गुणणार. 5 0 0 5 5 25 हातचे आले 2 5 2 10 आणि 2 12 हातचा आला 1 5 चोक 20 आणि 1 21. दशकाचा घेतला 0. आता शून्याने कोणत्याही संख्येला गुणलं तर उत्तर शून्यच येतं. मग या ठिकाणी 4 शून्य येतील. 1 0 2 0 3 0 आणि 4 0. पुन्हा आता शतक स्थानच्या एकाने गुणायचं आहे म्हणून शतकाचे 2 शून्य लिहिले. त्यानंतर कोणत्याही संख्येला जर मित्रांनो 1ने गुणलं तर गुणाकार तीच संख्या येते म्हणजे उत्तर आपलं 4200. म्हणजे आता या ठिकाणी 1 0 0 1 5 5 1 2 2 आणि 1 चोक 4 या ठिकाणी हीच संख्या आलेली आहे. आता आपल्याला या ठिकाणी बेरीज करायची आहे. 0 5 5 2 2 5 आणि 1 6 2 आणि 2 4 4 4. मित्रांनो आपला गुणाकार आलेला आहे 4,46,250. मित्रांनो भाजक गुणिले भागाकार अधिक बाकी. आपली बाकी आहे 75. ती 75 बाकी यामध्ये मिळवणार. 5 सॉरी या ठिकाणी हातचा येतच नाही आहे. 5 5 7 आणि 5 12 पुढे हातचा येतोय 12 हातचा आला 1 2 आणि 1 3 6 6 4 4 4 4. मित्रांनो आपलं उत्तर आलं 4,46,325. म्हणजे 8व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 4,46,325. प्रश्न नंबर 9. 1207 या संख्येत किती मिळवावेत म्हणजे मिळणाऱ्या संख्येला 27ने पूर्ण भाग जाईल. मित्रांनो सोपा प्रश्न आहे. 1207 या संख्येला 27ने पूर्ण भाग जाण्यासाठी त्या संख्येत किती मिळवावे लागतील तर आपण 27ने या ठिकाणी भाग देऊन बघणार. मित्रांनो 27चा पाढा आपल्याला जिथपर्यंत आवश्यक आहे मी तिथपर्यंत या ठिकाणी लिहून घेतो. 27 1 27 27 2 54 27 त्रिक 81 27 चोक 108 आणि 27 5 135. मित्रांनो इथपर्यंत आपल्याला आवश्यकता लागेल. मग आता 27ने 120ला जर भाग द्यायचा म्हटला तर या ठिकाणी 4चा भाग जाईल. 27 चोक 108 120 मधून 108 गेले बाकी उरली 12 आणि आता वरून घेतले 7 झाले 127. मित्रांनो आता 127 आता ही संख्या कशाच्या जवळ आहे तर 135च्या जवळ आहे बरोबर. 127 मध्ये किती मिळवले म्हणजे या ठिकाणी 135 होईल बरं. तर 27 नंतर 28 29 30 म्हणजे 3 आणि 5 8. मित्रांनो 127 मध्ये जर 8 मिळवले ना तर बरोबर आपण 135चा पूर्ण भाग देऊ शकतो. म्हणजे 7 आणि 8 15 हातचा आला 1 2 आणि 1 3 या ठिकाणी झाले मित्रांनो 135. बघा बरं का 27 मध्ये आपण 127 मध्ये 8 मिळवले 135 झाले. आता 27ने 135ला भाग जातो. 27 पंचे 135 135ने 135ला या ठिकाणी पूर्ण भाग गेला बाकी उरली 0. मित्रांनो आपला प्रश्न होता या 1207 या संख्येत किती मिळवावेत म्हणजे मिळणाऱ्या संख्येला 27ने पूर्ण भाग जाईल. मित्रांनो आपण जर या संख्येत 8 मिळवले तर काय होतंय 27ने पूर्ण भाग जातो. म्हणून 9व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. मित्रांनो असं पण आपण समजून घेऊ शकतो किंवा मग सगळे पर्याय करून बघणार आणि तरीसुद्धा आपण या ठिकाणी उत्तर मिळवू शकतो. पण मी डायरेक्ट 27ने भाग दिला आहे आणि किती कमी पडत आहेत 27च्या पाढ्यामध्ये कोणती संख्या आहे आणि ती संख्या आपण मिळवल्यानंतर मग पूर्ण भाग जाईल तर उत्तर आलं 8. म्हणून 9व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 8. प्रश्न नंबर 10. पुढीलपैकी चुकीचे विधान ओळखा. मित्रांनो जे चुकीचं आहे ते विधान तो पर्याय आपल्याला ओळखायचा आहे. आता पर्याय क्रमांक आपण 1चा विचार केला. कोणत्याही संख्येला 1ने भागल्यास उत्तर तीच संख्या येते. मित्रांनो हे विधान बरोबर आहे. कोणत्याही संख्येला जर 1ने भागलं तर उत्तर तीच संख्या येते
आता पर्याय क्रमांक आपण 2 बघितला, कोणत्याही संख्येला त्याच संख्येने भागल्यास उत्तर 0 येते. मित्रांनो, कोणत्याही संख्येला बघा, म्हणजे 5/5. आता 5ला जर 5ने भागलं तर या ठिकाणी उत्तर किती येईल बघा. कोणत्याही संख्येला त्याच संख्येने भागल्यास उत्तर 0 येते. मित्रांनो, उत्तर 0 येणार नाही, उत्तर 1 येणार आहे. 5ने 5ला भागल्यास 5 1 5, म्हणजे भागाकार आपला 1 आला आहे. म्हणून पर्याय क्रमांक 2 मित्रांनो चुकीचं आहे आणि हेच आपलं चुकीचं विधान आहे. बाकीचे सगळे विधान बरोबर आहेत. पर्याय क्रमांक 3 बघा, कोणत्याही संख्येला त्याच संख्येने भागल्यास उत्तर 1 येते. बरोबर, कोणत्याही संख्येला त्याच संख्येने भागल्यास उत्तर 1 येतं. हे आत्ता मी तुम्हाला करून दाखवलं आहे. पर्याय क्रमांक 4, भाजक व भागाकार यांच्या गुणाकारामध्ये बाकी मिळवल्यास भाज्य मिळते. मित्रांनो, बरोबर आहे. याच स्वाध्यायातला प्रश्न नंबर 8 याच पद्धतीचा आहे. भाजक गुणिले भागाकार अधिक बाकी बरोबर भाज्य, म्हणजे चौथं विधान पण बरोबर आहे. मित्रांनो, चुकीचं विधान आहे पर्याय क्रमांक 2. या ठिकाणी स्वाध्याय 11.2 संपलेला आहे. मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, कमेंट करून कळवा आणि आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.